प्रस्तावना. भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेकडे मध्य भागात आहे. काराकोरम आणि हिमालय पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील भूमी आशियाई प्रदेशातील इतर भागांमध्ये उठून दिसते. आशियाच्या या भागाला द्वीपकल्प असे म्हणतात. या द्वीपकल्पाचा बराचसा भाग भारताने व्यापलेला आहे, म्हणूनच हा भाग भारतीय द्वीपकल्प या नावाने ओळखला जातो. आपल्या देशाचे इंडिया हे नाव इंडस म्हणजेच सिंधू नदीच्या नावापासून तयार झाले आहे. समृद्ध संस्कृती, परंपरा, विविधता आणि व्यापारातील विपुलता यामुळे आपला भारत देश प्रसिद्ध आहे. भारतातील बहुतांशी लोक उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. आपला देश भारत या नावाने प्रसिद्ध असून हे अधिकृत नाव भारताच्या राज्यघटनेने स्वीकृत केलेले आहे. भारत आशिया खंडामधील प्रचंड आणि प्रमुख देश आहे. त्याचा विस्तार उत्तरेकडील हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांपासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत आहे. भारताचा विस्तार मोठा असून वेगवेगळ्या प्रकारचे हवामान इथे अनुभवायला मिळते. त्याचे प्रतिबिंब विविध नैसर्गिक संसाधनांच्या रूपाने आपण पाहू शकतो. भारतात सुपीक मृदा, नद्या, खनिजे, वनस्पती आणि प्राणी जीवन यांसारख्या नैसर्गिक संसाधनांची विपुलता असलेली दिसून येते. भूरचना, हवामान, नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता आणि औद्योगिक